हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत डबल कटोरीचं कटिंग कशा पद्धतीने करायचं आणि स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं ते. इथे ही डबल कटोरी मी ऑलरेडी कट केलेली आहे आणि नंतर माझ्या लक्षात आलं की आपण आपल्या फॅमिलीला कटोरीचं कटिंग कशा पद्धतीने करायचे ते सांगूयात. तर आता मी इथे कटोरीचं कटिंग करण्यासाठी आपली जी तयार कटोरी असते तीच घेतलेली आहे. त्यावरतीच मी तुम्हाला डबल कटोरीचं कटिंग कशा पद्धतीने करायचं ते सांगते. चेस्ट साईज कोणतीही असू द्या, चेस्ट साईजनुसार आपण जी कटोरी काढतो त्याच कटोरीपासून डबल कटोरीचं कटिंग शिकूयात. तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आता इथे मी सिंपल कापड घेतलेलं आहे. त्या कापडवरती मी तुम्हाला कटोरीचं कटिंग योग्य पद्धतीने समजून सांगते. त्यासाठी मी ही जी कटोरी घेतलेली आहे तयार, तिला अगोदर मार्किंग करून घेत आहे. आणि या तयार कटोरीचा सगळ्यात आधी महत्त्वाचा पॉईंट असतो तो म्हणजे सेंटर पॉईंट काढून घ्यायचा. म्हणजेच जो फुल बस्ट पॉईंट असतो आपला कटोरीचं ज्यावेळेस आपण पेपरवरती मार्किंग करतो तो फुल बस्ट पॉईंट असतो, तो व्यवस्थित सेंटर पॉईंट काढून घ्यायचा. हे पहा, आता जसं मी कटोरीचं मार्किंग केलेलं आहे त्याच पद्धतीने इथं कटोरीचं कटिंग करून घेत आहे. खूप सोपे आहे डबल कटोरीचं कटिंग. आता इथे पाहू शकता तुम्ही, मी तुम्हाला मार्किंग कशा पद्धतीने केलेलं आहे ते अगोदर समजावून सांगते. आपली कटोरी टोटल जे आहे मार्जिन वाढवल्यानंतर हा येतो तो सेंटर पॉईंट. तुम्ही अगोदर तयार कटोरीवर पण सेंटर पॉईंट काढू शकता. हा सेंटर पॉईंट आणि वरून असतो फुल बस्ट पॉईंट, तो लक्षात ठेवायचा आहे. आणि हा सेंटर मार्क आहे तो अगोदर आखून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जी 1.5 इंच सिलाई मार्जिन सोडलेली होती तीही आपण मार्क करून घेऊया. दोन्ही बाजूंची 1.5 इंच आणि खालच्या बाजूची 1.5 इंच असं मार्किंग केलेलं आहे. तुम्हाला जर कटोरीचं कटिंग कशा पद्धतीने करायचं ते जर पाहायचं असेल तर कटोरी कटिंगचा व्हिडिओ मी चॅनलवरती चेस्ट साईजनुसार अपलोड केलेले आहेत. त्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथे तुम्ही पाहू शकता. आता इथे पहा, मी दोन्ही बाजूने 1.5 इंचाचं जे शिलाई मार्जिन सोडलेलं होतं तेही इथं मी मार्क करून घेते. इथे पाहू शकता दोन्ही बाजूने मी मार्किंग केलेलं आहे. आता मार्किंग केल्यानंतर आपल्याला मधला जो सेंटरचा भाग आहे तो कट करायचा आहे. पण कट करण्याआधी वरच्या बाजूने अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि जो सेंटर पॉईंट आहे त्या सेंटर पॉईंटपासून गोलवा आकार द्यायचा आहे किंवा सरळ रेष आखून घ्यायची आहे. आता मी इथं सरळ स्केलच्या मदतीने इथं सरळ आकार करून घेते. नंतर तुम्ही कटिंग करताना बरोबर जसा शेप गोल असतो त्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचा आहे. आता मी खालचा भाग कट करते, पण खालचा भाग कट करताना सरळ कट करायचा आहे आणि जी फ्रंटची बाजू आहे तिथे मार्किंग करून ठेवायचं आहे. आपल्या लक्षात यायला पाहिजे स्टिचिंगच्या वेळेस, म्हणून, कारण कधी कधी भाग उलटा होण्याची शक्यता असते. आता जो अर्धा इंचाचा मी दोन्ही बाजूने भाग दिलेला आहे तोही इथे कट केला आहे. ही अशा पद्धतीने असा कटोरीचा शेप दिसेल आणि ही झाली आपली कटोरीची परफेक्ट कटिंग. पण कटिंग केल्यानंतर आपण इथे अर्धा इंच वाढवायचं आहे. आता मी हे जे ब्लाऊज आहे मेन त्याला अस्तर जोडून घेतलेला आहे. तुम्ही इथं पहा, मी तुम्हाला कटोरी ठेवून दाखवते. तर वरच्या बाजूने सिलाईसाठी मी जवळजवळ अर्धा इंचाचं मार्जिन सोडलेलं आहे. वरच्या पार्टचंही त्याच पद्धतीने खालच्या बाजूने अर्धा इंच सिलाई मार्जिन सोडलेलं आहे आणि खालच्या पार्टचं वरच्या बाजूने, म्हणजे थोडक्यात अशी कटोरी जोडली जाईल अर्धा इंच आणि बरोबर इथं आपलं कटोरीचं स्टिचिंग होईल. तर चला, स्टिचिंग करण्याची योग्य पद्धत मी तुम्हाला सांगते. तर स्टिचिंग करताना काय करायचं आहे, आपण जे टक्स पॉईंट काढून घेतलेले होते ते मोजून घ्यायचे. टोटल आपला 2.5 इंचाचा टक्स आहे. चेस्ट साईजनुसार टक्सची उंची कमी जास्त होऊ शकते. 36च्या पुढे शक्यतो 2.25 इंच उंच टक्स घ्यायचा, कारण फुल बस साईज मोठी असल्यामुळे टक्सची उंची थोडीशी वाढवली तर पफ क्रिएशन पण छान येतं. आता 2.5 इंचवरती मार्किंग केल्यानंतर ही कटोरी हा टक्स आपण जोडून घ्यायचा आहे. आता दोन्ही पार्टला मार्किंग करण्याची गरज नाही. दुसऱ्या पार्टला आहे त्या मार्किंगवरती सरळ ठेवायचं आहे आणि व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे. आता फ्रंट पार्टचं पण आपण मार्किंग करायचं आहे, म्हणजे शिलाई करताना गोंधळ होणार नाही. अशा पद्धतीने दोन्ही पार्ट तयार झाल्यानंतर पार्ट ठेवून बघायचे, असे पार्ट दिसतील. तर आता चला स्टिचिंग पाहूयात. तर स्टिचिंग करताना काय करायचं आहे, सगळ्यात आधी जो टक्स असतो तो व्यवस्थित दुमडून घ्यायचा आहे. आता टक्सला इथे शिलाई मारायची ज्यावरती मार्किंग केलेली आहे त्या मार्किंगवरती, आणि इथून पुढे वरती पण एकदम कडेवरती, म्हणजे एकदम एक सूत मी तुम्हाला इथे दाखवते, झूम करून दाखवते मी तुम्हाला.
हे पहा, अशा पद्धतीने एकदम एक सूत मार्किंग केलेलं आहे आणि बरोबर त्या मार्किंगवरती शिलाई आली पाहिजे. हे पहा, अशा पद्धतीने. आता मी दोरा कट करून घेते आणि परत आपण शिलाई मारूयात. हे पहा, अशा पद्धतीने शिलाई मारत आहे एकदम कडेवरती आणि याच शिलाईवरती पुन्हा एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपला हा टक्स घालून झालेला आहे. एक्स्ट्राचा पार्ट कट केला की असा एकदम पप आल्यासारखा छान भाग दिसतो. आता फ्रंट पार्ट घ्यायचा आहे. जसं की आपण बॅक पार्टला फ्रंट वरचा पार्ट आणि खालचा पार्ट जो आहे त्यांना शिलाई मार्जिन दिलेली होती. आता हे दोन्ही पार्ट आपण जोडणार आहोत, म्हणजे इथे कटोरीचं मार्जिन कुठेच कमी होणार नाही आणि आहे तेवढी कटोरीची उंचीही राहणार आहे. आता ही कटोरी मी इथं जोडून घेते आणि जोडून घेतल्यानंतर यावरती पुन्हा एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने सुंदर असा पप क्रिएशन होतो आणि खूप छान कटोरी दिसते ही आणि बसतेही खूप छान. अशा पद्धतीने ही सुंदर कटोरी तयार झालेली आहे. दुसरी कटोरी पण सेम त्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे. हे पहा, जसं पहिल्या कटोरीला मार्किंग केलं होतं त्याच पद्धतीने दुसऱ्या कटोरीचंही मार्किंग करायचं आहे आणि एकदम कडेवरती व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही डबल कटोरीचं कटिंग आणि स्टिचिंग केलं तर खूप सोपी पद्धत आहे ही आणि ही कटोरी बसायलाही जी रेग्युलर कटोरी आहे त्यापेक्षा खूप छान बसते आणि टोक पण कुठेही दिसत नाही. एकदम 4 टक्स ब्लाऊज सारखीच ही कटोरी व्यवस्थित बसते. तर अशा पद्धतीने दोन्ही कटोरीचं कटिंग आणि स्टिचिंग करून पूर्ण झालेलं आहे आणि तुम्हाला ही कटोरी कटिंग स्टिचिंगची पद्धत आवडली असेल तर कमेंट करून अवश्य सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि जर चॅनलवरती नवीन असताल आणि माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.